आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे सामासिक शब्द आहेत, ते 2 मार्काचे आणि इतरही व्याकरण आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पासिंगचे पर्सेंटेज वाढू शकतात. तर सामासिक शब्द हे प्रत्येक वेळी येतातच. आणि आता हे कसे सोडवायचे तर ते सांगते. 3 प्रकार आहेत समासाचे. जे कर्मधारय आहे, म्हणजे एक नीलकमल ज्याचं डिस्क्रिप्शन आहे. निळे आहे कमल ज्याचे असा तो नीलकमल हे कर्मधार आहे. घननीळ म्हणजे ते त्याचा अर्थ येतोय की तो त्याचं जे वर्णन आहे ते येते, त्याला म्हणतात कर्मधारय. श्यामसुंदर सावळा सुंदर आहे त्याचं ज्याला विशेषण असतं ते असतं कर्मधारय. कमलनयन कमळासारखे नयन, नरसिंह सिंहासारखा नर. आता द्विगु समास, द्विगु म्हणजे काय तर द्विगु समासामध्ये समजा आपल्याला अंक येतात असे शब्द असतात. त्रि म्हणजे 3, चौ म्हणजे 4, पंच म्हणजे 5 म्हणजे त्रिभुवन, चौकोन, पंचपाळे, दश दिशा, नवरात्र इत्यादी. आणि द्वंद्व समासामध्ये पण आपल्याला जे आहेत ते 3 प्रकार दिसतात. इतरेतर म्हणजे आई आणि वडील. इथं आणि व येतं. आई आणि वडील, राम व लक्ष्मण, बहीण व भाऊ. तर ते आहेत ते द्वंद्व समासामध्ये आले. आणि तसेच वैकल्पिक म्हणजे अथवा असतं. वैकल्प म्हणजे विकल्प असते. म्हणजे हे किंवा ते, तर खरे किंवा खोटे, सुख किंवा दुःख, सुख दुःख. आता समाहार म्हणजे जे आहेत की इतर वगैरे येतात की वगैरे वगैरे आपण म्हणतो, गप्पा गोष्टी वगैरे, मीठ भाकर वगैरे. तर यामध्ये आले समाहार द्वंद्व. बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. तर आई वडील तर कुठे येणार, इतर द्वंद्व किंवा व आणि असतं तिथं इतरेतर येतात. पंचवटी हा संख्या आली पंच म्हटल्यावर द्विगु आला. महाराष्ट्र महान असे राष्ट्र ज्याला वर्णन आलं ते कर्मधारय. चहा पाणी वगैरे मध्ये आलं त्याच्यामुळे ते आले समाहार द्वंद्व. तर त्रिभुवन, म्हणजे 3, मग त्रिभुवन आहे तर तो द्विगु समास आला. आणि पुरुषोत्तमाला कर्मधारय. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पुस्तकामधले आणि तुमच्या जे डायजेस्ट वगैरे आहे त्याच्यामधले करू शकता. हे 2 मार्काला आहेत. आणि इतर जे आहेत शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा, तो 1 मार्काचा. इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. आणि 2 समानार्थी शब्द आई, माता, जननी हे 1 मार्काला आहे. एकवचन ओळखा. नदी एकवचन, गोट्या अनेक वचन. याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम करू शकता, कारण की कधी कधी वचन ओळखाऐवजी वचन बदला असतं. तर तिथे तुम्ही नीट लक्ष देऊन उत्तरे लिहा. ते शब्द बघा. मार्ग, रस्ता, जल, पाणी. विरुद्धार्थी शब्द सुपीक, नापीक, ज्ञानी, अज्ञानी हे एक मार्काला असलेले. आता इथं वचन बदला आहे. भिंती, भिंत, रस्ता, रस्ते. आणि अर्थपूर्ण शब्द तयार करा हेही येतं. तर रखवालदार आहे तर त्याच्यातले अर्थ 2-2 शब्द आले तरी चालतात. दार, खवा, रवा, खरं. अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. दुकान, दुकानदार. ही दुसरी प्रश्नपत्रिका आहे. आणि लेखनुसार आता हे जास्त शब्द येतात की याच्यातले शब्द ओळखा व्यवस्थित कोणते आहेत. निर्मितीला पहिला अवकार, सुशिक्षित, ऐतिहासिक, परिस्थिती, दीपावली, विद्यापीठ. आता विरामचिन्ह बघा. प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण, पारिभाषिक शब्द, ड्रामा, नाटक, बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र. का इथेही शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे तेही करा. पसरलेली खोटी बातमी, अफवा, ज्याला मरण आहे असा अमर, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, संपादन करणारा संपादक. आणि अक्षरापासून 4 शब्द करा असे येतात. पुन्हा इथे जे आहेत ते चिन्ह द्या. ते चिन्ह योग्य ते पाठ करा आणि त्याचे उत्तर व्यवस्थित द्या. यामध्ये हे सगळे जे मी व्याकरण सांगितले ते पूर्णपणे 10 मार्काचं व्याकरण आहे, तर ते व्यवस्थित करून जा.